वानखेडे मैदानाबाहेर तिकिटांसाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी। मोजकीच तिकिटे उपलब्ध असल्याने नाराज प्रेक्षकांनी घातला गोंधळ। वानखेडे मॅचची ऑनलाईन तिकीट विक्री करणारी वेबसाईट क्रॅश। मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीला आज 3 वर्ष पूर्ण। पक्षांतर्गत विरोधकांचा सामना करतच बसवली प्रशासनावर पकड। कोळसा खाणवाटप घोटाळ्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांनी सीबीआयला दिला सावधानतेचा इशारा। निर्णय प्रक्रियेतल्या चुका आणि गुन्हा यांच्यात फरक करण्याचं केलं आवाहन। कॅम्पाकोला इमारत पाडण्याचं काम उद्यापासून होणार सुरू। अतिक्रमण विरोधी पथकाला आत येऊ न देण्याचा रहिवाशांचा इशारा, तर पोलिसांची सोसायटीला नोटीस। मुंबईत विक्रोळीमधल्या एका इमारतीला आग। एकाच कुटुंबातल्या चौघांचा होरपळून मृत्यू। अग्निशमन दलाच्या जवानांसह 8 जण जखमी। आणि फिलिपाईन्समध्ये हयान टायफूनचे 10,000 बळी। व्हिएतनाममध्येही टायफून धडकलं। मोठ्या प्रमाणात विध्वंस। हजारोंना हलवलं सुरक्षित ठिकाणी।